श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले बकवध पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. युधिष्ठिर म्हणाला, आई, या संकटग्रस्त ब्राह्मणाची दया आल्यामुळे हे जे विचारपूर्वक करावयाचे तू ठरविले आहेस ते योग्यच आहे. या ब्राह्मणाची तुला करुणा आली आहे, त्या अर्थी भीमसेन त्या नरभक्षक राक्षसाला ठार मारूनच परत येईल असे मलाही निभ्रांतपणे वाटत आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, गावातल्या एकाही माणसाला यातले अवाक्षरही कळता कामा नये. ही काळजी घे आणि मगच या संबंधी त्या ब्राह्मणाजवळ बोल आणि शक्य ते करून त्याचे काम होईल असे पहा. वैशंपायन म्हणाले, ती रात्र संपली. दुसरा दिवस उजाडला. भीमसेनाने अन्नाचा ढीग आपल्याबरोबर घेतला आणि तो नरभक्षक बकासूर ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी तो गेला. त्या राक्षसाच्या रानात शिरताच बलाढ्य भीमसेनाने त्या अन्नावर स्वतःच ताव मारण्यास सुरुवात केली आणि त्या राक्षसाचे नाव उच्चारून तो मोठमोठ्याने त्याला हाका मारू लागला. भीमाच्या हाका ऐकताच तो राक्षस भयंकर संतापला आणि संतापाच्या भरातच भीम जेथे बसला होता तेथेच तो आला. अक्राळ विक्राळ देहाचा, अचाट वेग असलेला, लालबुंद डोळ्यांचा, तांबड्या दाढी मिशी असलेला, डोक्यावरचे केसही तांबडे असलेला, टोकदार ताठ कान असलेला, दिसताच भीतीने थरकाप करणारा तो भयानक बकासूर पदाघातांनी भूमी विदीर्ण करीत, भुवया वेड्या वाकड्या मुरडून, कानापर्यंत जबडा वासून आणि एकसारखे दात ओठ खात भीमाकडे झपाट्याने धावून आला. आपल्यासाठी आलेल्या अन्नाचा फडशा पाडीत बसलेल्या भीमाकडे पाहताच राक्षस क्रोधाने बेभान झाला आणि डोळे वटारून तो म्हणाला, माझ्यासाठी तयार केलेले हे अन्न माझ्या डोळ्यादेखत हा कोण बरे खात बसला आहे. या नीच माणसाला आपला जीव नकोसा झालेला दिसत आहे. भीमाने त्या राक्षसाचे बोलणे ऐकून घेतले आणि तो खदाखदा हसला. राक्षसाकडे जरा देखील लक्ष न देता त्याच्याकडे पाठ करून त्याने आपले खाणे चालूच ठेवले. एवढ्यातच त्या नरभक्षक राक्षसाने थरकाप उडविणारा भीषण भुभुक्कार केला आणि दोन्ही हात उंच उभारून भीमसेनाला ठार मारण्याच्या इराद्याने तो त्याच्यावर चालून गेला. इतकेच झाले तरी भीमसेनाने त्याला धुतकारूनही लावले आणि त्याच्याकडे रोखून पाहून त्याने आपले भोजन तसेच चालू ठेवले. राक्षसाच्या क्रोधाचा भडका उडाला आणि वृकोदर भीमाच्या पाठीमागे उभा राहून त्याने त्याच्या पाठीवर दोन्ही हातांनी दणके दिले. राक्षसाने फार मोठा जोर करून पुन्हा पुन्हा पाठीत दणके घातले तरी भीमसेनाने त्याच्याकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही आणि खाणे चालूच ठेवले. यामुळे चिडून जाऊन राक्षसाने एक झाड उपटून आणले आणि ते भीमावर उगारून तो त्याच्यावर पुन्हा धावून गेला. भीमाने अगदी संथपणाने आपले जेवण संपवले, तोंड धुतले आणि मोठ्या जोशात तो राक्षसाशी लढण्याच्या तयारीने पवित्र्यात उभा राहिला. संतापलेल्या राक्षसाने जोराने फेकलेले ते झाड पराक्रमी भीमाने हसत हसतच उजव्या हाताने घट्ट पकडले. हे पाहताच महाबली राक्षसाने पुन्हा अनेक झाडे उपटली आणि ती भीमसेनाला फेकून मारली. भीमसेनानेही तीच झाडे राक्षसावर उलट फेकली. एक माणूस आणि एक राक्षसांचा राजा या दोघांमधले ते भीषण वृक्षयुद्ध रानातल्या वृक्षांच्या मुळावर आले. इतक्यात राक्षसाने भीमाला त्याच्या नावाने हाक मारली. त्याच्यावर त्याने झडप घातली आणि त्याला दोन्ही हातांच्या कवेत त्याने करकचून आवळून धरले. महाबाहू भीमसेनाने सुद्धा त्याची वज्रमिठी सोडवून
थरथरत असलेल्या त्या महाबाहू राक्षसाला तसेच जोराने कवटळले आणि खसकन ओढले. भीम त्याला ओढू लागला आणि तोही उलट भीमाला ओढू लागला आणि अखेर तो नरभक्षक राक्षस कमालीचा थकून गेला. त्या दोघांच्या धुमश्चक्रीने पृथ्वीचा देखील थरकाप झाला. थोराड वृक्ष त्या दोघांनी उलथे पालथे पाडले आणि त्यांचा विध्वंस करून टाकला. त्या राक्षसाचे अवसान अगदी गळून गेले आहे असे दिसताच भीमाने त्याला जमिनीवर पासला पाडला आणि दोन्ही गुडघे त्याच्या पाठीवर घट्ट रोवून त्याने त्याचा अगदी भुगा करून टाकला. नंतर एक गुडघा पाठीवर जोराने दाबून त्याने उजव्या हाताने त्या राक्षसाची मान घट्ट पकडली आणि उजव्या हाताने कमरेच्या वस्त्राला धरून मोठमोठ्याने शंख करणाऱ्या त्या राक्षसाचे 2 तुकडे करून टाकून तो मोकळा झाला. भीमाने अशा प्रकारे त्याचे 2 तुकडे करून टाकले आणि त्या भयानक भेसूर राक्षसाच्या तोंडातून रक्ताचे पाट वाहू लागले. वैशंपायन म्हणाले, त्या राक्षसाच्या फासळ्यांचा चुराडा झाला आणि त्याने भीषण किंचाळी फोडली. एवढा मोठा पर्वतप्राय राक्षस, पण पाहता पाहता त्याने प्राण सोडला. राक्षसाने फोडलेल्या त्या किंचाळीमुळे त्याचे सारे गणगोतही भयंकर हादरले आणि सारा गोतावळा घरेदारे सोडून नोकर चाकरांसह बाहेर पडला. भेदरून गेलेल्या आणि गोंधळून गेलेल्या राक्षसांना वीरग्रणी महाबली भीमाने धीर दिला, परंतु त्यांना एक अट मात्र घातली. तुम्ही यापुढे कधीही माणसांची हिंसा करता कामा नये आणि जे कोणी अशी हिंसा करतील त्यांचा याच रीतीने ताबडतोब निपात होईल. भीमसेनाचे हे बोलणे ऐकताच आम्हाला हे मंजूर आहे असे राक्षस म्हणाले आणि भीमाने घातलेली अट पाळण्याचे कबूल करून ते आपापल्या घरी निघून गेले. या घटनेनंतर तेथले राक्षस वृत्तीने सौम्य झाले आणि असे एकचक्रा नगरीमधील लोकांना दिसून आले. इकडे मरून पडलेल्या त्या राक्षसाचा मुर्दा भीमाने उचलला आणि गावच्या वेशीवर आणून टाकला आणि कोणाच्या नजरेस पडण्यापूर्वीच तो तेथून निघून गेला. भीमाने आपल्या अचाट बळाने बकासुराला निर्दाळला हे पाहताच त्याचे सारे आप्तेष्ट भीतीने हैराण झाले आणि वाट फुटेल तिकडे ते पळून गेले. राक्षसाचा अशा प्रकारे निकाल लावल्यावर भीमसेन ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्याने घडलेला सारा वृत्तांत युधिष्ठिराला इत्थंभूत सांगितला. दुसऱ्या दिवशी पहाटेच गावातले सारे लोक गावाबाहेर गेले. तेथे वेशीवर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर आडवा तिडवा पडलेला राक्षस त्यांना दिसला. पर्वताच्या शिखराप्रमाणे धिप्पाड असलेला, जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेला तो भयानक राक्षस पाहिल्याबरोबर गावातल्या लोकांच्या अंगावर काटाच उभा राहिला. नंतर सारे लोक एकचक्रा नगरीत गेले आणि घडलेली सारी हकीकत त्यांनी जो भेटेल त्याला सांगितली. ही हकीकत समजताच गावातले हजारो लोक, बायका, म्हातारे, कोतारे, लहान मुलेसुद्धा वेशीवर बकासुराचे धूळ पाहण्यासाठी गेले. थरकाप करणारे ते अचाट कृत्य पाहताच सारे लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कृतज्ञतेने देवावर फुले वाहिली. बकासुराकडे जाण्याचा आज कोणाचा वार होता हे नंतर त्यांनी मोजून पाहिले आणि पांडव ज्या ब्राह्मणाच्या घरी राहत होते त्याच ब्राह्मणाचा वार होता हे ध्यानात आल्याबरोबर ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले. पांडवांचा सुगावा कोणालाही लागता कामा नये याची दक्षता घेणारा तो ब्राह्मण समस्त ग्रामस्थांना म्हणाला, बकासुराकडे जाण्याचा आज माझा वार आहे असे कोणीतरी माझ्या ध्यानात आणून दिल्याबरोबर प्राणांत ओढवला अशी खात्री होऊन मी रडू लागलो. माझ्या घरातील माणसेही रडू लागली. कोणा एका थोर मंत्रसिद्ध ब्राह्मणाने मला रडताना पाहिले. मी का रडत होतो हे त्याने मला विचारले. गावावर कोणता प्रसंग गुदरला आहे याचीही त्याने माझ्याजवळ बारकाईने चौकशी केली. माझ्याकडून सारी माहिती काढून घेतल्यावर तो श्रेष्ठ ब्राह्मण किंचित हसला आणि मला धीर देऊन तो म्हणाला, त्या
नीच राक्षसाकडे तू जाऊ नकोस. मी हे अन्न घेऊन त्याच्याकडे जातो. माझी कसलीही काळजी तुम्ही करू नका. इतके बोलून तो मंत्रसिद्ध ब्राह्मण ते सारे अन्न घेऊन बकासुराच्या रानात गेला. इतकेच मला माहीत आहे, त्या ब्राह्मणानेच गावावर उपकार करण्यासाठी हे अघटित कर्म केले असले पाहिजे. ब्राह्मणाने सांगितलेला हा वृत्तांत ऐकताच गावातील 4ही वर्णांचे लोक आश्चर्याने थक्क झाले आणि त्यांना अपार हर्षही झाला आणि राक्षसाचा वध केला तो एक ब्राह्मणाने हे कळल्यावर त्यांनी ब्राह्मणाचा गौरव केला. ते परम अद्भुत कृत्य पाहून सारे नगरवासी लोक नगरात परत आले. पांडव मात्र त्या ब्राह्मणाच्या घरीच बसून राहिले होते. इथे हे बकवध पर्व इथे पूर्ण झाले. आज आपण इथे थांबूया आणि पुढे आपण उद्यापासून चैत्र रथ पर्व हे पर्व वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.